नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रथमतः आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण डिफरन्शिएशन मॅथ पार्ट फर्स्टचा डिफरन्शिएशन जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरचा पूर्ण अभ्यास केलेला आहे। ठीक आहे, जवळपास त्याचे 15 लेक्चर्स आपले शिकून झालेले आहेत। तर आज आपण या लेक्चरमध्ये डिफरन्शिएशन चॅप्टरचा पुढील चॅप्टर नेक्स्ट टॉपिक ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शिएशन किंवा ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत। तर बघूया ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरची पूर्ण कन्सेप्ट। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शिएशन किंवा डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरचा अभ्यास करत असताना मागील लेक्चर्स म्हणजे डेरिव्हेटिव्हचे जे लेक्चर आहेत डिफरन्शिएशन चॅप्टरचे त्या लेक्चरची आपल्याला आवश्यकता आहे, त्याचे काही बेसिक लागणार आहे। तर त्याआधी आपण सर्वांनी बघून घ्यावेत, म्हणजे ते डिफरन्शिएशन जे चॅप्टर आहे त्या चॅप्टरचे संपूर्ण लेक्चर्स आपण बघितले नसतील तर बघून घ्यावेत, तरच आपल्याला हा ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर व्यवस्थितरित्या समजला जाईल। ठीक आहे, तर चला सुरुवात करूया आता आपण या ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरला। तर प्रथम आपण या ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमध्ये आपल्याला कोणकोणते पॉईंटचा अभ्यास करायचा आहे ते आधी बघून घेऊया। तर फर्स्ट पॉईंट आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह टू टँजंट अँड नॉर्मल्स। त्यानंतर पुढचा टॉपिक आहे डेरिव्हेटिव्ह ॲज रेट मेजर। त्यानंतर थर्ड टॉपिक आहे ॲप्रॉक्झिमेशन। त्यानंतर रोल्स थेरम अँड लॅग्रेंजन्स मीन व्हॅल्यू थेरम। त्यानंतर इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन्स आणि लास्ट टॉपिक मॅक्झिमा अँड मिनिमा अशा पद्धतीने। तर विद्यार्थी मित्रांनो, आता अशा पद्धतीने या सर्व टॉपिकचा अभ्यास करत असताना आपल्याला काही बेसिक ज्या झालेल्या कन्सेप्ट आहेत त्या लागणार आहेत। तर त्या कोणकोणत्या आहेत, तर कंटिन्युअस फंक्शन्स ही डेफिनेशन किंवा कन्सेप्ट आपल्याला लागणार आहे। त्यानंतर डेरिव्हेटिव्ज ऑफ कॉम्पोजिट, इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक, लॉगॅरिथमिक आणि पॅरामेट्रिक्स फंक्शन ही जी कन्सेप्ट आता आपणच या मागील लेक्चरमध्ये डिफरन्शिएशन चॅप्टरमध्ये बघितलेली आहे। आणि ही कंटिन्युअस फंक्शनची जी कन्सेप्ट आहे ती 11th स्टँडर्डमध्ये आपल्याला पाहावयास मिळेल। त्यानंतर आपल्याला पुढील कन्सेप्ट लागणार आहे रिलेशन बिटवीन डेरिव्हेटिव्ह अँड स्लोप, जी डिफरन्शिएशन चॅप्टरमध्ये आहे आणि आता ती मी पुन्हा आपल्याला रिपीट समजून सांगणार आहे। ठीक आहे, आणि त्यानंतर हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, म्हणजेच आता आपला जो चॅप्टर डिफरन्शिएशन चॅप्टर संपला त्यामध्ये शेवटचा टॉपिक हाच होता हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह। तर ही संपूर्ण कन्सेप्ट आपल्याला लागणार आहे किंवा माहीत आहे। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण डायरेक्टली आपल्या टॉपिककडे वळूया। ठीक आहे, हे जे काही इंट्रोडक्शन आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून येथे रीड करू शकता। ठीक आहे, पण मी ते तसंही तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे। तर डायरेक्टली आपण आपल्या नेक्स्ट पॉईंटकडे, म्हणजेच आपला फर्स्ट पॉईंट ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह इन जॉमेट्री, म्हणजे फर्स्ट ॲप्लिकेशन आपण बघणार आहोत जॉमेट्रीमध्ये डेरिव्हेटिव्हचं काय ॲप्लिकेशन आहे। ठीक आहे ना, तर बघा सिम्पल आहे, ज्यावेळेस जॉमेट्री हा जो वर्ड आहे त्या वर्डमध्ये जर वर्ड आला तर आपल्याला कोणकोणते कन्सेप्ट लागणार आहेत, लाईन, ट्रायंगल, सर्कल या पद्धतीने। ठीक आहे ना, हे जॉमेट्रीमध्ये येतं। तर त्या जॉमेट्रीमध्ये येथे आपल्याला लाईन, टँजेंट, स्लोप या 3 कन्सेप्टचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे। तर कशा पद्धतीने बघा, सपोज येथे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स एखादं जर फंक्शन्स असेल कंटिन्युअस फंक्शन, ठीक आहे ना, असं जर एखादं फंक्शन असेल इन एक्स वाय प्लेन आणि एखादा पॉईंट गिव्हन असेल पी ऑफ x1 y1 बी एनी पॉईंट ऑन द कर्व। ठीक आहे ना, म्हणजे हे एखादं कर्वचं इक्वेशन आहे आणि आपल्याला एक पॉईंट गिव्हन आहे असं जर असेल तर आपल्याला टँजेंटचं इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं किंवा फाइंड करायचं आहे आणि एक नॉर्मलचं इक्वेशन फाइंड करायचं आहे असं आपल्याला एक्झाम्पलमध्ये विचारलेलं असतं। ठीक आहे ना, तर ते कसं असतं हे थोडंसं मी आधी थिअरॉटिकल समजून सांगतो आणि जरी ही थिअरी जर नाही समजली तरी आपण पुढील एक्झाम्पलमध्ये ती व्यवस्थितरित्या आणखीन चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहे। ठीक आहे ना, तर काय y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असं गिवन फंक्शन्स असेल कर्वचं आणि एक पॉईंट असेल, तर या कर्वमधून पास होणारी जी लाईन आहे विथ हा पॉईंट असणार आहे, म्हणजे एक कर्व असणार आहे आणि त्या कर्ववरती एक पॉईंट असणार आहे। ठीक आहे, तर त्या पॉईंटमधून पास होणारी जी लाईन आहे म्हणजे जी टँजंट आपण तिला म्हणतो स्पर्शिका, त्या टँजंटचं इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं आहे। ठीक आहे ना, हा आपला फर्स्ट पॉईंट। आणि त्याचमध्ये सेकंड पॉईंट नॉर्मलचं इक्वेशन फाइंड करायचं आहे। ठीक आहे ना,
तर बघा कशा पद्धतीने y इक्वल टू एफ ऑफ एक्स हे एक फंक्शन आहे, एक पॉईंट आहे. हा पॉईंट ह्या कर्ववरती आहे, ठीक आहे ना. तर आपल्याला प्रथम टँजंटचं इक्वेशन कसं फाइंड करायचं आहे ते बघूया, ठीक आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला आधी स्लोप काढावं लागेल. म्हणजे जरी नॉर्मलचं इक्वेशन फाइंड करायचं असेल किंवा टँजंट इक्वेशन फाइंड करायचं असेल तर आपल्याला स्लोप कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. तर आता तुम्ही म्हणाल हा स्लोप कसा कॅल्क्युलेट करायचा, तर सिम्पल आहे. ती विशेषतः ही कन्सेप्ट म्हणजे डिफरन्शिएशन चॅप्टरमध्येच होती, पण मी मुद्दामहून ती घेतलेली नाही. ती ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला लागणार होती आणि ती कंटिन्युअसली यावी म्हणून मी याच चॅप्टरमध्ये ती कन्सेप्ट घेणार आहे, ठीक आहे ना. तर आता स्लोप कॅल्क्युलेट कसं करायची ही कन्सेप्ट आपल्याला बघायची होती. तर स्लोप कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. म्हणजे जे y इक्वल टू एफ ऑफ हे फंक्शन आहे, हे y जो आहे तो एक्सवरती डिपेंड आहे, ठीक आहे ना. म्हणून आपण dy/dx ही टर्म फाइंड करणार आहोत इथे, ठीक आहे ना. आणि जो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह असणार आहे तो आपला यम असणार आहे, स्लोप असणार आहे. स्लोप आपण यमने डिनोट करतो, ठीक आहे ना. पण त्याची फायनल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला ही कर्व जी आहे ना ती त्या एका पॉईंटमधून पास होते किंवा हा पॉईंट त्या कर्ववरती आहे. तर मग आपण जो डेरिव्हेटिव्ह या फंक्शनचा येणार आहे, जी टर्म येणार आहे त्या टर्ममध्ये आपण हा पॉईंट पुट करणार आहोत आणि मग जे फायनल कॅल्क्युलेशन करून जे सोल्युशन भेटणार आहे ती व्हॅल्यू म्हणजे आपला हा टँजंटचा स्लोप असणार आहे, ठीक आहे ना. कारण टँजंट ह्या पी पॉईंटमधून पास होत आहे म्हणून आपण त्या डेरिव्हेटिव्हच्या जो फायनल डेरिव्हेटिव्ह निघणार आहे त्यामध्ये आपण हा पॉईंट पुट करणार आहोत. आता तुम्हाला जरी माझी ही थेरॉटिकल भाषा समजते की नाही समजत, पण जर नसेल समजत तर मी ती एक्झाम्पलमध्ये व्यवस्थितरित्या क्लिअर करून घेणार आहोत, ठीक आहे. तर बघा ही झाली टँजंटच्या इक्वेशनचा स्लोप कॅल्क्युलेट करण्यासाठीची मेथड, ठीक आहे ना. सिम्पल आहे, डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा आहे आणि तो पॉईंट त्या इक्वेशन किंवा त्या डिफरन्शिएशनचं जे इक्वेशन येणार आहे त्यामध्ये पुट करायचं आहे. इथे व्यवस्थित लक्षात घ्या की आपल्याला जर टँजंटचं इक्वेशन फाइंड करायचं असेल, ठीक आहे ना, आपल्याला दोन कॉन्सेप्ट शिकायचे, एक टँजंट आणि दुसरी नॉर्मल इक्वेशन. टँजंटचं इक्वेशन आणि नॉर्मलचं इक्वेशन. ज्यावेळेस टँजंटचं इक्वेशन फाइंड करायचं असेल म्हणजे स्पर्शिकेचं, त्यावेळेस आपल्याला यम कॅल्क्युलेट करायचं आहे, ठीक आहे ना. कशा पद्धतीने मी आताच एक्सप्लेन केलं. आणि ज्यावेळेस नॉर्मलचं इक्वेशन फाइंड करायचं आहे त्यावेळेस आपल्याला M1 कॅल्क्युलेट करायचं आहे, ठीक आहे ना. सॉरी M' कॅल्क्युलेट करायचं आहे, त्याला निगेटिव्ह साईन द्यायचं आहे. म्हणजे कशा पद्धतीने बघा, तर इथे इकडे बघा P ऑफ x1 y1 हे आपल्याला एक पॉईंट आहे आणि द नॉर्मल इज परपेंडिक्युलर टू टँजंट. ही कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात घ्या. नॉर्मल म्हणजे काय, तर नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर. हा शब्द व्यवस्थितरित्या लक्षातच ठेवा, ठीक आहे ना. ज्यावेळेस नॉर्मल कधी पण जॉमेट्रीमध्ये कोठेही नॉर्मलचा वर्ड येणार आहे त्यावेळेस आपण मॅथमॅटिकली लक्षात काय ठेवायचं आहे, तर परपेंडिक्युलर. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल एक लाईन आहे, एक इक्वेशन आहे, ठीक आहे ना. लाईनचं इक्वेशन आहे आणि त्याला एखादी लाईन जर परपेंडिक्युलर असेल तर जी परपेंडिक्युलर लाईन आहे ना तिला नॉर्मल लाईन म्हणतात किंवा नॉर्मल त्या लाईनचं इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं असतं, ठीक आहे ना. लक्षात आलेली असेल कन्सेप्ट. तर ते इक्वेशन फाइंड करण्यासाठी आपल्याला या M' आपल्याला उपयोग लागणार आहे. तर हा कसा कॅल्क्युलेट करायचा, तर सिम्पल आहे. M' कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही निगेटिव्ह साईन देऊन हा जो काही स्लोप आलेला आहे त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे, ठीक आहे ना. द स्लोप ऑफ नॉर्मल ॲट P विल बी द निगेटिव्ह ऑफ रेसिप्रोकल ऑफ द स्लोप ऑफ टँजंट ॲट P. म्हणजे निगेटिव्ह साईन देऊन या स्लोपचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे. तो आपला या नॉर्मलसाठी स्लोप होणार आहे M', ठीक आहे ना. तर आता या दोन कन्सेप्ट व्यवस्थितरित्या जर समजले असेल तर आपल्याला अजून एक इक्वेशन पुढे बघायचं आहे. म्हणजे इथे जर आता फायनली इक्वेशन आपण कॅल्क्युलेट करणार कसं आहोत, तर बघा इक्वेशन ऑफ टँजंट आणि फायनली इक्वेशन ऑफ नॉर्मल कॅल्क्युलेट करणार. तर इक्वेशन ऑफ टँजंट कसं कॅल्क्युलेट करणार, तर सिम्पल आहे. आधी यम कॅल्क्युलेट केला. आता इक्वेशन आपण जनरल फॉर्ममध्ये 10th स्टँडर्डमध्ये एक इक्वेशन बघितलेलं आहे, ठीक आहे ना. ते या पद्धतीने आहे. म्हणजेच बघा y मायनस y1 इज इक्वल टू यम इन ब्रॅकेट x मायनस x1, ठीक आहे ना. या पद्धतीने या पद्धतीचं हे इक्वेशन आहे आणि हे इक्वेशन आपल्याला इथे यूज करायचं आहे टँजंटचं इक्वेशन फाइंड करण्यासाठी. तर या इक्वेशनमध्ये हे बघा इथे यम आहे, हाच यम आपण इथे आधी कॅल्क्युलेट करून घेणार आहोत म्हणजे टँजंटसाठी, ठीक आहे ना. तर या इक्वेशनमध्ये आपल्याला हे सर्व व्हॅल्यू पुट करायचे आहेत. इथे x1 आणि y1 म्हणजे आपला हा गिवन पॉईंट असणार आहे जो या कर्ववरती आहे, राईट. आणि हा यम
तर याच्यामध्ये जर पुट केले ही सर्व व्हॅल्यू तर आपल्याला हे टँजंटचं इक्वेशन भेटेल ॲट या पॉईंटसाठी, राईट. सिमिलरली आपल्याला नॉर्मलचं इक्वेशन सेकंड टर्ममध्ये फाइंड करायचं आहे. नॉर्मलचं इक्वेशन फाइंड करण्यासाठी आपल्याला फर्स्टली या यम डॅशची गरज लागणार आहे. तो आपण इथे कॅल्क्युलेट करून घेतला या पद्धतीने. याचा रेसिप्रोकल घेऊन त्याला मायनस साईन द्यायचं आहे, राईट. आणि मग फायनली पुन्हा हेच इक्वेशन यूज करायचं आहे. म्हणजे इथे बघा, इक्वेशन ऑफ नॉर्मल ॲट पी ऑफ x1 y1 इज गिवन बाय, पुन्हा हेच इक्वेशन, फक्त इथे स्लोप चेंज झालेला आहे यम डॅश, राईट. आणि पुन्हा सिमिलर हीच मेथड, म्हणजे जसं इथे आपण कॅल्क्युलेट करणार आहोत तसं इथे कॅल्क्युलेट करणार आहोत. ते आपल्याला सॉल्व करून जे इक्वेशन भेटेल ते नॉर्मलचं इक्वेशन असणार आहे. सिम्पल आहे. ही सगळी थेरॉटिकल गंमत झाली, ठीक आहे ना. आता ही जरी आपली माझी बडबड तुम्हाला कळालेली नसेल तरी आपण एक्झाम्पल थ्रू ती व्यवस्थितरित्या समजून घेऊया, ठीक आहे. तर चला एक्झाम्पल डायरेक्टली या टॉपिकवरती बघूया, जो हा महत्त्वाचा टॉपिक आहे तुमच्या या ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हसाठी, ठीक आहे. तर बघा आता एक्झाम्पल, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू द कर्व ॲट गिवन पॉईंट ऑन इट. म्हणजे जी मी मगाची थिअरी एक्सप्लेन केलेली आहे त्याच थिअरीच्या सेम बेसवरती हे एक्झाम्पल्स आहेत, ठीक आहे ना. फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मल हे दोन इक्वेशन फाइंड करायचे आहेत. तर बघा एक्झाम्पल फर्स्ट येथे आणि एक पॉईंट घेऊन असणार आहे, राईट. लक्षात घ्या, टँजंट आणि नॉर्मलचं इक्वेशन फाइंड करायचं आहे आणि आपल्याला एक पॉईंट घेऊन असणार आहे. कशा पद्धतीने एक्झाम्पल आहे तर बघा आधी इथे फर्स्ट एक्झाम्पल या पद्धतीने आहे. म्हणजेच कशा पद्धतीने बघा, y इज इक्वल टू 2x³ मायनस x² प्लस 2 हे इक्वेशन आहे कर्वचं, ठीक आहे ना. आणि ॲट 1/2, 2 या हा आपल्याला एक पॉईंट गिवन आहे, ठीक आहे ना. हे कर्वचं इक्वेशन आणि हे एक पॉईंट गिवन आहे. तर आपल्याला त्या कर्वसाठी एक टँजंटचं इक्वेशन आणि नॉर्मल इक्वेशन फाइंड करायचं आहे, ठीक आहे ना. आता इथे कर्व म्हणजे एक कर्व असणार आहे, त्यावरती हा एक पॉईंट असणार आहे त्या कर्ववरती, राईट. आणि त्या पॉईंटमधून पास होणारी जी लाईन आहे तिला आपण टँजंट म्हणतो. त्या लाईनचं आपल्याला इक्वेशन फाइंड करायचं आहे, ठीक आहे ना. आणि त्याच लाईनला परपेंडिक्युलर असणारी लाईन म्हणजेच नॉर्मल, तिचं इक्वेशन फाइंड करायचं आहे. अशी मूळतः ही बेसिक कन्सेप्ट आहे, राईट. तर आता आपण याचं ह्या फर्स्ट एक्झाम्पलचं सोल्युशन बघूया आणि नंतर या सेकंड आणि थर्डचं बघूया, ठीक आहे ना. तर बघा, तर आता हे आहे आपलं एक्झाम्पल सोल्युशनमध्ये. y इज इक्वल टू 2x³ मायनस x² प्लस 2 या पद्धतीचं आपल्याला हे कर्व दिलेले आहे, इक्वेशन दिलेलं आहे, ठीक आहे ना. आणि यासाठी आपल्याला टँजंटचं इक्वेशन आणि नॉर्मलचं इक्वेशन फाइंड करायचं आहे. तर स्टेप फर्स्ट काय आहे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप समजून घ्या. स्टेप फर्स्ट म्हणजे आपल्याला पहिल्यांदा स्लोप कॅल्क्युलेट करायचा आहे, म्हणजेच यम कॅल्क्युलेट करायचं आहे. टँजंटसाठी आणि नॉर्मलसाठी यम डॅश कॅल्क्युलेट करतो, ही टर्म व्यवस्थित लक्षात ठेवा, ठीक आहे ना. आणि स्लोप कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण डिफरन्शिएट करतो, राईट. म्हणजे फर्स्ट स्टेप आपली स्लोप आहे. स्लोप कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण डिफरन्शिएशन घेणार आहोत. तर मग हे आपलं इक्वेशन आहे, या टर्मचा आपण आधी डेरिव्हेटिव्ह घेऊया, डिफरन्शिएट करूया, राईट. म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण y हा एक्सवरती डिपेंड आहे, म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, दॅट मीन्स dy/dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह काय भेटणार आहे तर बघा, आता डेरिव्हेटिव्हची कन्सेप्ट मी पूर्ण क्लिअर मागील चॅप्टरमध्येच केलेली आहे, राईट. तर इथे डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 2x³ आहे, 2 कॉन्स्टंट आहे, तो बाहेर निघेल. x³ डेरिव्हेटिव्ह येणार आहे 3x², राईट. आता तो बाहेरचा 2 आणि इकडे ब्रॅकेटमधील शिल्लक टर्म 3x², दॅट मीन्स इथे 6x² येणार आहे, राईट, मल्टिप्लिकेशन करून. नंतर नेक्स्ट इथे मायनस साईन आहे, ते मायनस साईन इथे येणार आहे. नंतर इथे x² आहे, x²चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 2x, राईट. या पद्धतीने आपल्याला हा डेरिव्हेटिव्हची टर्म भेटली. स्लोप कॅल्क्युलेट नाही झालेला अजून, लक्षात घ्या. आत्ताशी हा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड झालेला आहे. आता नेक्स्ट काय आहे तर आपल्याला एक गिवन पॉईंट आहे, ठीक आहे ना. म्हणजे हा 1/2, 2 हा एक पॉईंट दिलेला आहे, जो की या इक्वेशन या कर्ववरती आहे. म्हणून आपण हा पॉईंट या आलेला जो डेरिव्हेटिव्हची टर्म आहे त्यामध्ये पुट करूया. म्हणजेच कशा पद्धतीने बघा, आणि पुट केल्यानंतर आपल्याला स्लोप भेटणार आहे, यम कॅल्क्युलेट होणार आहे. म्हणजे या पद्धतीने बघा, 6 म्हणजे हेच इक्वेशन यूज करायचं आहे. फर्स्ट टर्म आहे 6, त्याला मल्टिप्लाय x² म्हणजे ही आपली x आणि हा आपला y, 2 मीन्स y आणि x मीन्स 1/2. त्या दोन्ही व्हॅल्यू येथे पुट करूया. आता तुम्ही म्हणाल मी इथे x सांगितला आणि हा y सांगितला, पण आपल्या इक्वेशनमध्ये तर x आहे, मग या yचा उपयोग काय, ठीक आहे ना. तर सिम्पल आहे,
हा जो एक्स टर्म आहे म्हणजेच एक्स इज इक्वल टू जी 1/2 किंमत आहे ती इथे दोन्ही ठिकाणी पुट करायची आहे. म्हणजे काही या पद्धतीने. मग बघा 6 इंटू इन ब्रॅकेट 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर -2 एकची किंमत इथे पुन्हा 1/2च पुट करायची आहे, कारण ह्या 2चा उपयोगच नाही होणार, कारण तो वाय कोऑर्डिनेट आहे. ठीक आहे ना. म्हणून तर इथे आपल्या इक्वेशनमध्ये एक्स आहे म्हणून फक्त एकची टर्म इथे याच्यामध्ये पुट करायची आहे. ठीक आहे. तर एम इज इक्वल टू आपल्याला अशा पद्धतीने ही टर्म भेटते आणि आता हे कॅल्क्युलेशन आपल्याला सॉल्व करता येऊ शकतं, कारण ही कन्सेप्ट म्हणजे 7वी 8वीची कन्सेप्ट आहे, त्यामुळे यात काही प्रॉब्लेम नाही. तर ह्या कन्सेप्ट ही टर्म सॉल्व केल्यानंतर आपल्याला एम इज इक्वल टू 1/2 ही किंमत भेटणार आहे. एम इज इक्वल टू 1/2 दॅट मीन्स आपल्याला स्लोप फाइंड होणार आहे टँजंटसाठी 1/2. राईट. आता हा झाला आपला यम टँजंटच्या इक्वेशनसाठी. राईट. यम. आता नॉर्मलच्या इक्वेशनसाठी आपण स्लोप फाइंड करूया, म्हणजेच काय तर यम डॅश. राईट. लक्षात घ्या टँजंटसाठी यम वापरणार आहोत नोटेशन, आणि जे नॉर्मल आहे नॉर्मलच्या इक्वेशनसाठी आपण यम डॅश वापरणार आहोत. ही टर्म व्यवस्थित लक्षातच ठेवा. राईट. तर मग आता एम डॅश सिम्पल आहे. एम डॅश ही कन्सेप्ट काय होती तर एम डॅश म्हणजे नॉर्मलचा जर स्लोप काढायचा असेल तर आपण काय बघितलं होतं थेरीमध्ये, रेसिप्रोकल घ्यायचा कोणाचा, जो स्लोप आलेला असेल टँजंटचा त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा आणि त्याला निगेटिव्ह साईन द्यायचं. आता जर मी याचा रेसिप्रोकल घेतला तर हा 1 खाली येईल आणि हा 2 वरती जाईल. राईट. म्हणजे फायनली 2 आन्सर येईल आणि त्याला निगेटिव्ह साईन द्यायचं आहे. मग निगेटिव्ह साईन दिला इथे येईल -2. म्हणजेच आपल्याला नॉर्मलच्या टर्मसाठी स्लोप किती भेटणार आहे एम डॅश इज इक्वल टू -2 आणि टँजंटच्या स्लोपसाठी एम इज इक्वल टू 1/2. या पद्धतीने 2 स्लोप फाइंड झाले. राईट. आता आपण इक्वेशन यूज करणार आहोत. कोणतं इक्वेशन तर y - y1 इज इक्वल टू यम इन ब्रॅकेट x - x1. राईट. हे इक्वेशन आपण इथे यूज करणार आहोत दोन्ही ठिकाणी, टँजंटसाठी पण आणि नॉर्मलसाठी पण. तर कशा पद्धतीने बघा इथे फर्स्ट आपण कॅल्क्युलेट करूया इक्वेशन ऑफ टँजंट. ठीक आहे ना. तर इक्वेशन ऑफ टँजंट इज गिवन बाय कशा पद्धतीने तर इक्वेशन काय आहे y - y1 राईट इज इक्वल टू एम इन ब्रॅकेट x - x1 या पद्धतीने ते इथे पुट करूया, म्हणजेच y मायनस आता y1 टँजंटसाठी यम हा आहे आणि पॉईंट तोच गिवन असणार आहे. ठीक आहे ना, हाच पॉईंट दोन्हीसाठी. मग इथे y मायनस y1 मीन्स हा 2 राईट, तो इथे पुट केला इज इक्वल टू यम इन ब्रॅकेट यम मीन्स स्लोप आहे, यमची किंमत 1/2 आहे जी आताच आपण कॅल्क्युलेट केली ती इथे पुट केली इन ब्रॅकेट x - x1. तर इथे x मायनस x1ची किंमत कोणती आहे तर 1/2 आहे ती इथे पुट केली. राईट. आणि इथे किती येणार आहे तर सोल्युशनमध्ये ही जर पूर्ण टर्म सॉल्व केली तर 2y - 4 इज इक्वल टू 2x - 1/2 या पद्धतीची ही टर्म भेटणार आहे. राईट. म्हणजे ही टर्म कशी सॉल्व केली तर सिम्पल आहे. हा डिनोमिनेटरचा जो 2 आहे तो आपण इकडे आणला ह्या साईडला. राईट. आणि त्यांनी मल्टिप्लाय करून घेतलं म्हणजे ही टर्म भेटली, आणि इकडे शिल्लक टर्म ही होती. ह्या दोन्हींचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, ही जी ब्रॅकेटमध्ये टर्म आहे ती टर्म सॉल्व केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने भेटली. राईट. म्हणजे ही टर्म अशा पद्धतीने आपली इथे सॉल्व होत आहे. नंतर फायनली हा 2 अगेन इकडे नेला म्हणजे या पद्धतीने इक्वेशन भेटणार आहे. हा 2 इकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन करून आपल्याला 4y - 8 इज इक्वल टू 2x - 1 या पद्धतीने टर्म भेटेल. आणि म्हणजेच फायनली सगळी कॉन्स्टंट टर्म आणि व्हेरिएबलची टर्म एकत्र करून आपल्याला ही इक्वेशन फॉर्म होणार आहे. 2x - 4y + 7 इज इक्वल टू 0. हे जे इक्वेशन भेटणार आहे ते इक्वेशन म्हणजे आपलं हे टँजंटचं इक्वेशन असणार आहे. ठीक आहे ना. हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन टँजंटचं. राईट. आता नॉर्मलचं इक्वेशन कॅल्क्युलेट करूया. नॉर्मलचं इक्वेशन कशा पद्धतीने सिमिलर जसं आपण टँजंटचं केलं त्याच पद्धतीने इक्वेशन पुन्हा तेच यूज करायचं आहे फॉर्म्युला. राईट. y - y1 इज इक्वल टू यम इन ब्रॅकेट x - x1 तोच फॉर्म्युला यूज करून आपल्याला ती किंमत पुट करायची आहे. पॉईंट हाच आहे आपला. राईट. 1/2 आणि 2 या पद्धतीने तो इथे पुट करूया. मग बघा कशा पद्धतीने इक्वेशन ऑफ नॉर्मल y - y1ची किंमत 2 इथे ॲज इट इज इक्वल टू आता इथे चेंजेस होणार आहे. ठीक आहे ना. चेंजेस कुठं होतोय बघा, ही आणि ही टर्म इथे आणि इथे ही टर्म सगळी सारखीच असणार आहे, फक्त इथे यमची किंमत आणि इथे यम डॅशची किंमत येणार आहे. आणि ठीक आहे. आणि मग फायनल आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग इथे पण ही टर्म ॲज इट इज मगासारखीच, इथे पण ॲज इट इज मगासारखीच, फक्त इथे चेंजेस इथे -2 येणार आहे. यम डॅश नॉर्मलचा स्लोप इथे आपल्याला पुट करायचा आहे. मग आता ही टर्म आपण सॉल्व करूया. ठीक आहे. कशा पद्धतीने बघा तर इथे ही टर्म आता ॲज इट इज इथे ठेवलेली आहे. नंतर ह्या -2ने
आतमध्ये मल्टिप्लाय करूया म्हणजे ही टर्म आपल्याला भेटेल. म्हणजे -2ने जर एक्सला मल्टिप्लाय करावं लागेल आधी, म्हणजे ती येईल -2x, नंतर इथे मायनस मायनस प्लस होऊन जाईल आणि -2ने इथे 1/2ला मल्टिप्लाय केल्यावर 2 2 गेट कॅन्सल, म्हणजे इथे 1 शिल्लक असणार आहे. ठीक आहे ना, म्हणजे -2x + 1 या पद्धतीने टर्म शिल्लक असणार आहे आणि इकडे y -2 आहे. आता ही टर्म आपण सगळी एका साईडला जर आणली, म्हणजे सॉल्व जर केलं तर आपल्याला या पद्धतीने इक्वेशन भेटेल. म्हणजे ही पूर्ण टर्म आपण ह्या साईडला नेऊया, राईट. म्हणजे ही टर्म भेटेल 2x + y - 3 = 0. आणि हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन म्हणजे आपलं नॉर्मलचं इक्वेशन असणार आहे, राईट. बघा एकदम सिम्पल एक्झाम्पल आहे. पुन्हा एकदा थोडंसं एक्सप्लेन करूया. बघा गिवन इक्वेशन आपल्याला या पद्धतीने होतं, राईट. आपल्याला टँजंट आणि नॉर्मलचं इक्वेशन फाइंड करायचं होतं. तर स्टेप फर्स्टमध्ये आपण काय केलं, पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घेतला, राईट. स्टेप फर्स्टमध्ये आपण वाटलं असतं डेरिव्हेटिव्ह म्हणूया. स्टेप फर्स्टसाठी डेरिव्हेटिव्ह घेतला. डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपल्याला एक टर्म भेटली. त्या टर्ममध्ये आपण एक पॉईंट गिवन होता, लक्षात घ्या पॉईंट गिवन असतो. तो पॉईंट आपण यामध्ये पुट केला. पुट केल्यानंतर आपल्याला यम भेटला, कॅल्क्युलेट झाला. तो यम कोणासाठी असणार आहे तर या टँजंटसाठी, टँजंटच्या इक्वेशनसाठी. टँजंट मीन्स स्पर्शिका. नॉर्मलच्या इक्वेशनसाठी आपण नॉर्मलच्या इक्वेशनसाठी आपल्याला एम डॅश लागणार आहे. एम डॅश कसा कॅल्क्युलेट केला तर तो याचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे आणि त्याला निगेटिव्ह साईन द्यायचं आहे, राईट. अशा पद्धतीने आपण 2 स्लोप कॅल्क्युलेट केले. नंतर फायनली आपल्याला इक्वेशन कॅल्क्युलेट करायचे आहेत किंवा फाइंड करायचे आहेत. तर इक्वेशन आपल्याला माहीत पाहिजे. y - y1 = m इन ब्रॅकेट x - x1 हे इक्वेशन आहे. ते इथे यूज केलं. दोन्ही ठिकाणी सेम तेच इक्वेशन आहे, तोच फॉर्म्युला आहे. त्या इक्वेशन फॉर्म्युल्यामध्ये आपण संपूर्ण व्हॅल्यू पुट केली. म्हणजे हा एक पॉईंट आणि त्या दोन्ही टाईपचे स्लोप, म्हणजे इथे 1/2 आणि इथे -2 या पद्धतीने ही टर्म सॉल्व केली. आपल्याला टँजंटचं इक्वेशन भेटलं आणि इथे ही टर्म सॉल्व केली आणि आपल्याला नॉर्मलचं इक्वेशन भेटलं. सिम्पल स्टेप आहे. म्हणजे फर्स्ट स्टेप डेरिव्हेटिव्ह, सेकंड स्टेप आपण स्लोप कॅल्क्युलेट करतो आणि थर्ड स्टेपमध्ये आपण फॉर्म्युला यूज करून आपण काय करणार आहोत तर ते कॅल्क्युलेशन सॉल्व करणार आहोत. तर अशा पद्धतीने हे पूर्ण एक्झाम्पल होतं, राईट. तर आय होप तुम्हाला हे पूर्ण एक्झाम्पल्स, आज जे मी पूर्ण जी काही कन्सेप्ट आपल्याला समोर एक्सप्लेन केली आहे ती तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेली असेल. तर आता पुढील लेक्चरमध्ये आपण जे आपले शेष काही उरलेले एक्झाम्पल्स आहेत, म्हणजे हे सेकंड एक्झाम्पल आणि थर्ड एक्झाम्पल, ते आपण पुढील लेक्चरमध्ये बघूयात, ठीक आहे ना. तर आजच्या लेक्चरमध्ये बस एवढंच. विद्यार्थी मित्रांनो, जर ही व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि अजून एक, जर ह्या व्हिडिओमध्ये जर काही डाऊट असेल तर नक्की मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून कळवा. धन्यवाद.